आमच्या गावचा बहिरी देव नवसाला पावते हाकेला धावते. हा आमचा बहिरीदेव गावचा नवसाला पावते हाकेला धावते संकट उभा राहत आहे. गावचा बहिरीदेव महाराज की जय. ही जत्रा उत्सव साजरी झालेली आहे. आमच्या गावातली एक जबरदस्त असा महिमा पाहायला मिळाला पहिल्या वर्षीचा. आमच्या विष्णूवरचा देव बापदेव आणि गावातून जाताना बहिरीदेव लहान मोठे आनंद घेत असतात बहिरीदेवाच्या नामस्मरणाचा. म्हणून आज या बहिरीदेवाला साष्टांग दंडवत करून आज फक्त सोहळा स्वर्गी नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय. मंडळी लाईक करा, सबस्क्राईब करा. हे मी म्हणणार नाही, रेशमीची परंपरा बघा मस्त पैकी धमाधूम चालू आहे. एन्जॉय. ओके कोली बांधव झालेले आणि कोली बांधव वेल्लत नदी सगळं सुनील पडवी आवडत पाडेल गेले कोली लोक सगळं आपण मस्त पैकी आमच्या गावात आलेली आहे. पूर्ण गावात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळतो आणि बाजूचे खांदेकरी बघू शकाल माहिती बघा आमचा आबा आणि पोरगा पाहिजे. बापदेव पावला इडा पिढा दूर झाल्या अशा पद्धतीचं हे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. आणि बापदेवाच्या त्या पालखी आमच्या गावात आलेली आहे, बहिरीदेवाला भेटायला आलेली आहे आणि हा आनंद पहिल्या वर्षाची पहिला आनंदाचा सण पाहायला मिळतो. आणि खूप अशी गर्दी ओसंबून वाहिली संपूर्ण विश्वभर या आजच्या बापदेवाच्या पालखी. माता भगिनीचा आवाज ऐकू शकाल. बापदेव महाराज की हा आया बहिणींचा आवाज पाहायला मिळतो. विश्वभरांचं प्रेम आहे. बहिरीदेव महाराज की गणपती बाप्पा आई माऊलीचा या गर्दींना पाहायला मिळालं. विष्णुकरांच्या महिला बघितल्या आणि त्याचबरोबर संपूर्ण गर्दी पाहायला मिळाली.
ही गर्दी आहे भक्तीची आणि ही भावाची आहे. देव भावाचा भुकेला तसं अशा पद्धतीने वातावरण पाहायला मिळतं आज. भैरी देवाची भेट होते बापदेवाची. ही वर्षातून एकदा भेटीचा योग पाहायला मिळाला. आता आपण बघू शकाल स्पायरो फायर होतील. एक सुंदर असं अट्रॅक्टिव्हपणा पाहायला मिळालं स्पायरो मध्ये. बाबूवाच्या पालखीच्या पाठीमागे एक सुंदर असा सजावटचा आकर्षण पाहायला मिळेल. आणि त्या स्पायरो उडण्यासाठी आमच्या गावातील सगळे ते वाट बघतात की कधी स्पायरो फायर होतोय. आणि त्या स्पायरोचा एन्जॉयमेंट आनंद सर्व भाविक ग्रामस्थ घेतील. आणि हा एक प्रेम आहे. पहिल्या वर्षाची पालखी आहे. आनंदोत्सव साजरा होतो. प्रत्येकामध्ये उत्साह भरलाय. होतात बघूया आपण. स्पायरोचा स्पार्क बघू शकाल आपण. राऊंडर होतील. जवळजवळ 1 मिनिट 14 सेकंदाचा टायमिंग सेट झाला स्पायरोचा. म्हणजे त्याचं फायर होईल 1 मिनिट 14 सेकंद ते उडेल. या बघू शकाल आपण त्याचा स्पायरोचा लिमिटेशन इथे दाखवला गेलाय. फायर होईल आता एकदम काही क्षणातच. 3, 2, 1 अशा पद्धतीनं हा फायर पाहायला मिळेल. टाइम काउंटिंग चालू झालेलं आहे. एकदम मिळते गेला आता थोडीशी. महाराज की महाराज की बोल बजरंग बली की जय. पार्वती पते हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. गर्जनाथ विष्णुकरांचा पाहायला मिळाला. जबरदस्त आहे. आनंद आहे. बस पालखीचा कधी बिघाड झालाय. सगळ्यांचं लक्ष होतं. जसं चातक पक्षी पावसाळ्यात थंडाची वाट बघते ना तशी वाट बघतो स्पार्कर फायर होईल. पण थोडंसं प्रॉब्लेम आहे. रुकावर केलं कुठे जाऊ नका पाहता विष्णूचा महिमा. बाबदेवाची यात्रा भव्य मिरवणूक पाहायला मिळते. आणि या गर्दीत संपूर्ण माता भगिनी संपूर्ण आनंद घेतात. गुलालची उडलेली पाहायला मिळाली. हा गुलाल आहे खऱ्या अर्थाने आनंदाचा पर्व काळाचा. जल्लोष आहे विष्णूजावचा. मरवाई मातेची त्याने टाइम पास केला तर स्पार्कर आहे हातपर्यंत त्याचं काहीतरी करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने बघूया लालेला आहे सगळं झालेलं आहे. बोलायला सगळ्या महिला भगिनी एन्जॉय करतात. त्याला लहान लहान मुली देखील खूप मस्त मजा करतायत याच्या कार्यक्रमात. छोटे कसं वाटतं तुला? छोटी लावते आणि मजा आली का? आता व्हिडिओला खूप नाचत होते. अशी नाचत होते. तर बोलायला माहिती आहे ना स्पीकर लावलं तुम्ही बाबूचा. काय तर नाव तुझं? जिया नाव आहे. नाचते मस्त तिथे लुकिंग ड्रेस मस्त केला. आणि गुलाबाची ओढले नाही. कुठे ड्रेस मागलेला आहे. मम्मी ओढेल का? नाही ओढायचे. तर गुलाबाचा ड्रेस परत घेता येईल पण आनंद परत घेता येत नसतं. आणि हा लहान मुलांचा आनंद पाहायला मिळतो आपल्या गावच्या कार्यक्रमात. खूप मस्त एन्जॉय चालू आहे. काय म्हणून चालू होतं स्पार्करची वाट बघतात सगळी बघा. 3, 2, 1 Bye.
नाश्त्याची उत्तम सोय झालेली आहे. समोसा पालखीसाठी 7 ते 7:30 समोसा आहे. 8 ते 10 पानं असतील मला ते नवरत्न पानं. अजित भाई सोबत आमची मस्त मजा झाली. अजित भाई काय होतं मस्त वाटलं पहिलं वर्ष हे लग्न आहे अपेक्षेमध्ये असं तुम्ही तुमची घरचं एक आम्हाला युवा निपुण भेटलेला आहे. पहिल्या वर्षी पालखीचा काय मस्त कसं मला म्हणाली एकदम उस्ताद पालखीचा सोहळा चालू आहे. पहिले आया बहिणी तरुण वर्ग जास्ती उत्साहात आहे त्याच्यात आणि पहिली यात्रा आमची भावदेवाची एकदम मजेत चाललेली आहे. गर्दी आहे भरपूर गर्दी आहे. कसं वाटतं गावात एकोपा निर्माण झालेला आहे. एकदम गावाचा एकोपा आमचा आहे. गावात आमचं सांस्कृतिक काम अत्यंत उत्साहात होत असतात. या यात्रा म्हणजे आमचा मौज मजेचा सण. पूर्ण गाव इथे जमा झालेला आहे. तरुण वर्ग उत्साहात नाचत आहेत. माझ्या पण बहिणी भगिनी सगळ्या एकदम उत्साहात नाचत आहेत. महाराज ठीक आहे. महाराज की बाजू आहे आणि हे फ्लॅट बनवले गावात मस्तपैकी एन्जॉय चालू आहे. बघू शकाल आपण या वातावरणात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि हाच आनंद पहिल्या वर्ष आहे यंदाचा. खूप मस्त मजा चालली आहे सर्वांची. धन्यवाद.